गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा. 81 गॅस टाक्या जप्त. पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 1,03,000 रुपये किमतीच्या 81 गॅस टाक्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तर माळुंगे MIDC पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार आयुक्तालय हद्दीतील अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी आपली पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान 2 जून 2026 रोजी मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांना चाकण माळुंगे रोडवरील खराबवाडी येथील जय गणेश रिफिलिंग सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. छाप्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. आरोपी सचिन प्रकाश मस्करे, वय 31 वर्ष, राहणार खराबवाडी, तालुका खेड, हा एक विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून विशेष नोझलच्या साहाय्याने इतर गॅस टाक्यांमध्ये गॅस भरत असल्याची पोलिसांना आढळून आले. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजनाशिवाय सुरू होता. ज्वालाग्राही पदार्थाची बेकायदेशीर आणि निष्काळजीपणे हाताळणी केली जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. एखादी छोटी ठिणगी किंवा तांत्रिक बिघाड झाला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. पोलिसांनी घटनास्थळांवरून विविध प्रकारच्या 81 गॅस टाक्या जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत 1,03,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तपास दरम्यान हा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उत्तर माळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 479/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 287 आणि 288, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 च्या कलम 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, विनोद वीर, गणेश सावंत, अमर कदम आणि गणेश हिंगे यांनी सक्रिय सहभाग घेतला. अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे पोलिसांनी वेळेत केलेल्या या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळण्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सखोल बातम्यांसाठी पाहत राहा गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. मी आहे मीनाक्षी घोडके, प्रतिनिधी, कॅमेऱ्यासह गुन्हे शोध न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.